ऊसाच्या रसाचा हा सिरका बनवला होता. खूप जबरदस्त आहे. जो काही खिळा टाकला होता त्याच्यामध्ये लोखंडाचा तो विरघळून गेलेला आहे. जून महिन्यामध्ये हे बनवलं होतं. शेवटी थोडासा ऊस राहिला होता, त्याचा तयार करून ठेवला होता. अद्रक, लाल मिर्च आणि लोखंड हे असं याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे 5 लिटर असेल, तर याच्यातलं एक अंदाजा 1 लिटर उडून गेले. आता 4च लिटर आहे. हे छोट्या बॉटलमध्ये पण बनवलं होतं अर्धा लिटर. त्याच्यातला एक 10-20 ml उडालेला आहे, जास्त नाही उडाल त्याच्यातलं. सर्वांनी हा आनंद घ्या. केसांसाठी कावीळ असेल, मुतखडा असेल, गॅसेस, अफारा, प्लीहा, अनेक आजारावरती चालणारा हा ऊसाच्या रसाचा सिरका आहे. सर्वांनी घरी बनवा. तुमचे जे काही दही धपाटे वगैरे सर्व चटण्या वगैरे खायच्या त्याच्यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी हा ऊसाच्या रसाचा सिरका आहे. अवश्य सर्वांनी बनवत जा. जून महिन्यापासून आता पहा तुम्ही 4-5 महिने होत आलेले आहेत. खूप सुंदर झालेला. मी पिऊन पाहिला, डोक्यानं केसांना लावून पाहिला, अगदी सुंदर बनलेला आहे. अवश्य याचा लाभ घ्या. हा ऊसाच्या रसाचा सिरका केवळ ऊसाचा रस आहे. शेवटी जो 14 महिन्याचा, 13 महिने, 14 महिने, 15 महिने, 16 महिने असा जो ऊस असतो तो खूप गुणाने श्रेष्ठ असतो. त्याचाच गूळ बनवला पाहिजे, त्याचाच सिरका बनवला पाहिजे. ऊससुद्धा नैसर्गिक पाहिजे आणि काचेच्या बॉटलमध्ये सिरका बनवावा, गुणांश्रेष्ठ. आता हे आपण 3 वर्षापर्यंत वापरू शकतो, वापरणार आहे असा ऊसाचा रसरका. तुम्ही लोणचे वगैरे बनवताना त्याच्यात टाका. भाज्या वगैरे थंड झाल्या त्याच्यात टाकून सेव करू शकता. फोडणी देताना त्याच्यात टाका, स्वाद वाढवते. अशा अनेक पद्धतीने याचा उपयोग घेऊ शकतो. केस तेल तयार करताना तयार झाल्यानंतर त्याच्यात टाका केस काळे करण्यासाठी. असा हा ऊसाच्या रसाचा सिरका. कमीत कमी 90 दिवस पाहिजे ठेवलेलं. जास्तीत जास्त किती ठेवू शकतो आपण, त्याला काही बंधन नाही. 90 दिवसानंतर आता याला झाकण लावून ठेवावं लागेल. मी बाहेर फिरण्यामुळं झाकण लावणं झालं नाही. आता याला झाकण लावून ठेवायचं आपल्याला, म्हणजे तो उडून नाही जाणार. असा तयार झालेला सिरका आहे.